नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेले आहेत गाईच्या दुधाच्या चिकापासून लाडू। याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी वड्या बनवून दाखवलेल्या आहेत। चला तर मग पाहू हे लाडू कसे बनवले। इथे मी लाडू बनवण्यासाठी गाईच्या दुधाचा चीक घेतलेला आहे। एक पातेलं चीक घेतलेला आहे। हा चीक अगोदर मी एका छोट्या पातेल्यामध्ये ओतून घेतला, नंतर एक मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये खाली पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पातेले ठेवून मी हा चीक उकडवून घेतला। इथे हा चीक उकडण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागलेले आहेत। आता इथे छान असा हा चीक उकडलेला आहे, हा घट्ट झालेला आहे। आता हा थंड करून घेते, मी बाहेर काढून घेते। इथे 10 ते 15 मिनिटात हे चिकाचं भांडं थंड झालेलं आहे, मी आता बाहेर काढून घेते। हा चीक आता पूर्ण थंड झालेला आहे, मी आता कट करून घेते। इथे छान असा हा शिजलेला आहे, एकदम घट्ट बनलेला आहे। आता यातील एक मी पीस कट करून काढून घेते बाहेर। इथे ह्या चिकाचा मी आता मोठा पीस एक काढून घेतलेला आहे। एक किसणी घेतलेली आहे आणि ह्या किसणीवरती मी हा चीक किसून घेणार आहे। ह्या चिकाला खरवस सुद्धा म्हणतात। इथे मी मोठीच किसणी घेतलेली आहे आणि ह्या किसणीवरती मी हा खरवस असा जाडसर असा किसून घेते। हा खरवस जाड किसल्यामुळे याच्या वड्या किंवा तुम्ही लाडू खाल्ले तर छान याची टेस्ट लागते। इथे सर्व खरवस हा किसून झालेला आहे। आता मी लाडू बांधायला घेते। इथे याचं प्रमाण अगदी मापातच घ्यायचं असतं। एक पातेलं घेतलेलं आहे मी, हा पातेलं भरून मी हा किसलेला किस आहे तो घेतलेला आहे। आता तेवढीच मी साखर घेतलेली आहे, अगदी थोडीशी कमी केलेली आहे आणि अगदी तेवढीच साखर घेतलेली आहे। म्हणजे हे प्रमाण अगदी बरोबर आहे, जशास तसं घ्यायचं असतं। म्हणजे याचे लाडू किंवा वड्या करायला आलात तर तुम्ही त्या छान होतात। मी ते मापासाठी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जेवढा खरवस असेल, जेवढा तुम्ही किसलेला किस असेल तेवढ्या मापाचं तुम्ही भांडं घेऊ शकता आणि तेवढीच साखर घेऊ शकता। आता इथे लाडू बांधण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी एक पातेला जो किस घेतलेला आहे तो सर्व किस याच्यामध्ये आता ओतलेला आहे। तसेच मी तेवढीच जी साखर घेतलेली आहे ती साखर सुद्धा आता त्याच्यामध्येच ओतून घेतलेली आहे आणि आता हे छान असं हे मिक्स करून घेते। इथे मी गॅसची फ्लेम फुलच केलेली आहे। स्टार्टिंगला गॅसची फ्लेम ही फुलच करायची, म्हणजे ह्या साखरेचं पाणी सुटतं। तुम्ही पाहू शकता इथे साखरेचं आणि या खरवसचं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। इथे फुल फ्लेम करूनच मी हे पाणी अगोदर आटवून घेते। हे पाणी थोडं आटत आलं की नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करूनच हे हलवत राहायचं, नाहीतर खाली करपलं जातं किंवा एकदम लाल याचा कलर पडतो। त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची। आता ह्या चिकातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, गॅसची फ्लेम मी एकदम लोच केलेली आहे। आता तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता, वेलची टाकू शकता, जायफळ टाकू शकता। इथे मी तुम्हाला एक टिप सांगते, अगदी शेवटच्या स्टेपला पूर्ण पाणी आटल्यानंतर गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवा आणि अगदी लक्ष देऊन तुम्ही हलवत राहा, नाहीतर एकदम हे लाल पडतं, म्हणजे करपलं जातं हे मिश्रण। आता इथे माझं छान असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि हे थोडंसं मी थंड करून घेते, कारण हे खूप गरम आहे त्यामुळे मला इथे लाडू वळता येणार नाही। आता थोडंसं मी थंड करून घेते। इथे तुम्हाला जर वड्या करायच्या असतील तर तुम्ही वड्यासुद्धा सेम प्रोसेसनं अशाच करू शकता। हे वडीचं मिश्रण तुम्ही एका ताटामध्ये पातळ असं पसरवून घेऊन याच्या वड्या पाडू शकता। मी इथे लाडू बांधणार आहे त्यामुळे सर्व मिश्रण मी एका ताटामध्येच ओतलेलं आहे। आता इथे मिश्रण हे थोडंसं थंड झालेलं आहे, मी आता लाडू बांधून घेते। इथे छान असा हा लाडू बांधून झालेला आहे। ह्या चिकाचे लाडू किंवा बर्फी तुम्ही 2 ते 3 महिने आरामात खाऊ शकता, हे बिलकुलही खराब होत नाही। इथे आता छान असे हे लाडू वळून झालेले आहेत। मी अशा प्रकारे हे सर्व लाडू बांधून घेते। मग कशी वाटली तुम्हाला चिकाच्या लाडूची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।